रामकृष्ण हरी मंडळी, मी अंकिता तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये। आज आहे आषाढी एकादशी। तर आज एकादशी निमित्त मी काय काय बनवलं हे तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी आपण साबुदाणा वडा तयार करायला घेऊया। इथे मी 2 वाटी भिजवलेला साबुदाणा घेते। 1 वाटी आणि ही एक दुसरी वाटी। 2 वाटी साबुदाण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी उकडलेला बटाटा। हा बटाटा उकडून घेतला, साल काढून घेतले आणि छान असा बारीक करून घेतला। त्यानंतर कढीपत्ता घातलाय थोडा बारीक कापून। अर्धी वाटी आपल्याला घालायचा आहे शेंगदाणा कूट। हा कूट मी एकदम बारीक केला नाही आहे, थोडा जाडसर आहे। 1 चम्मच जिरा घातला, 1 चम्मच यामध्ये मिरचीची पेस्ट घेतली, थोडी साखर चवीसाठी आणि 1 चम्मच घालायचा आहे आपल्याला यात सेंधा नमक। आम्ही उपवासाला हेच मीठ वापरतो। 1 चम्मच किंवा चवीपुरतं। त्यानंतर यामध्ये आपल्याला पिळायचं आहे अर्ध लिंबू। आता सर्व साहित्य आपल्याला नीट एकजीव करून घ्यायचं आहे। सर्व साहित्य छान मिक्स झालं पाहिजे। हाताने छान असं चुरून घ्यायचं। हो, आणि यामध्ये थोडी मिऱ्याची पूड पण घालायची, त्यामुळे आपल्या वड्याला वेगळीच चव येईल। मी विसरली होती, आता टाकली। तर येथे आपला गोळा तयार आहे। त्यावेळी आपण त्याला रेस्ट करायला ठेवूया, नंतर वडे काढायला घेऊ। तोपर्यंत आपण फोडणीचं ताक बनवून घेतोय। इथे मी एका बाउलमध्ये 2 मोठे चम्मच दही घेतलं। तर हे घरी विरजवलेलं दही आहे, त्यामुळे थोडं पातळ आहे, कारण गाईचं दूध आहे घरी, त्यामुळे। आता या दह्याला छान असं फेटून घ्यायचं। यात 1 लोटा पाणी घालायचं, छान मिक्स करून घ्यायचं। इकडे गॅसवर कढईमध्ये थोडं तेल घालायचं। तेल तापलं की यामध्ये पाव चम्मच जिरं घालायचं। जिरं तडतडलं की यामध्ये थोडा कढीपत्ता घालायचा, बारीक कापलेली हिरवी मिरची घालायची, छान एकत्र करायचं आणि जे आपण ताक बनवलं होतं ते घालायचं। चवीपुरती साखर घालायची आणि मीठ घालायचं। इथे फोडणीचं ताक तयार आहे। तर आमच्याकडे उसळसोबत असंच ताक लागतं। ताक थंड झालं आहे, आता एका बाउलमध्ये काढून घ्यायचं। आता आपण उसळ बनवायला घेतोय, त्यासाठी मी इथे शेंगदाणे भाजून घेत आहे। चला, शेंगदाणे भाजून झाले आहेत। आता कढईमध्ये तेल घालायचं। तेल तापलं की यामध्ये जिरं घालायचं, हिरवी मिरची घालायची, 1 सेकंदसाठी परतून घ्यायचं। आता यामध्ये बटाटे घालायचे। बटाटे मी साल काढून बारीक असे कापून घेतले आहेत। छान मिक्स करून घ्यायचे आणि बटाटे शिजवून घ्यायचे। बटाटे शिजत आहेत तोपर्यंत इकडे आपण साबुदाणा घेतलेला आहे। हा रात्रीच मी भिजत घातला होता। यामध्ये मीठ घालायचं, साखर घालायची, अर्धी वाटी दही घालायचं। इकडे बटाटे शिजले का आपण चेक करतोय। बटाटे आपले छान शिजलेले आहेत। आता हा साबुदाणा आपण या बटाट्यावरती घालणार आहोत। शेंगदाणा कूट घालून घ्यायचा, छान मिक्स करून घ्यायचं। आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे
आणि वाफ आणून घ्यायची। तळला वाफ येत आहे। आता आपण जे वड्याचं मिश्रण तयार केलं होतं त्याचे आता वडे तळून घेणार आहोत। एक असा छोटा गोळा घ्यायचा, हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि या प्रकारे वडे थापून घ्यायचे। तेल गरम झालं की या तेलामध्ये हे वडे सोडून द्यायचे। वड्याची खालची बाजू थोडी गोल्डन दिसली की लगेच पलटून घ्यायचा। तेल चांगलं गरम असायला हवं ज्यावेळेस आपण वडा टाकतो त्यावेळेस, आणि नंतर गॅस हा मीडियम करायचा। छान फुगले ना आपले वडे। चला तर हे वडे आता आपले झालेले आहेत। आपण एका डिशमध्ये काढून घेतोय। तर हे वडे खूप छान क्रिस्पी असे झाले होते। चला तर मग इथे मी सर्व वडे तळून घेतले। तयार आहेत आपले साबुदाणा वडे। हे वडे आपण दह्याबरोबर खाऊ शकतो। आता आपण शेंगदाण्याचे लाडू बनवायला घेतोय। इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि त्यासाठी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे। गूळ आणि शेंगदाणे मिक्सरमधनं बारीक करून घेतले आणि छान असे लाडू वळून घेतले। तर इथे आपले लाडू सुद्धा तयार झालेले आहेत। आता आपण देवासाठी ताट वाढायला घेतोय। सर्वात आधी शेंगदाण्याचा लाडू ठेवला, त्यानंतर उसळ, वडे, फोडणीचं ताक, फराळी चिवडा, बनाना, लिंबू आणि मिरची, गोड दही। चला तर मग मंडळी, छान असं ताट वाढून झालेलं आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय।